त्यासाठी हा समाज गुणवंत विद्यार्थ्यांचा हा सत्कार आगळा वेगळा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। सर आपल्या या ठिकाणी आलेले आहे समोर जा सर। नमस्कार, काय सांगाल विद्यार्थ्यांना, आव्हान काय कराल? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो मंत्र दिला होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। त्याच्यातली सर्वात पहिली गोष्ट म्हणजे शिका। शिक्षण घेतल्याशिवाय माणूस शहाणा होत नाही आणि तो प्रगती करत नाही। त्यामुळे तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर तुम्हाला कुठल्याही गॉडफादरची गरज नाही, कुठल्याही आर्थिक पाठबळाची गरज नाही। तुम्ही फक्त शिक्षण घेतलं, खूप अभ्यास केला, खूप चांगले मार्क लावले तर तुम्ही शिक्षणाच्या जीवनावर जगाला झुकवू शकता। हा संदेश आपल्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी आज आम्ही सर्व धन्यवाद सर। आजच्या या माध्यमातून या व्यासपीठावरनं मी एवढंच नक्की सांगेन की आता डॉक्टर गोळींनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे, शिकणं अत्यंत आवश्यक आहे। पण या शिक्षणाबरोबरच काहीतरी कौशल्य आत्मसात करा, ज्याच्यामुळे तुम्ही स्वतःचाच रोजगार स्वतः निर्माण करू शकता। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तर एवढंच म्हणेन, माझ्या मुलांसाठी संदेश हाच असेल की बाळांनो, तुम्ही तुमचा इतिहास तरी विसरू नका। ज्या बापाने तुम्हाला जन्म दिला आहे, ज्या बापाने तुम्हाला वाढवलं आहे, आजही तुमचा बाप नदी किनारी, तलावाच्या किनारी आणि ओढ्याच्या किनारी आजही वेठ बिगारीचं काम करतो आहे। त्या बापाला आठवा, त्या बापाला आठवून त्याच्या असलेल्या कष्टांना आठवा आणि ते कष्ट जर दूर करायचे असतील तर तुम्हाला शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही आहे। आणि त्यामुळे जगाच्या असलेल्या या प्रवाहामध्ये जर तुम्हाला उभं राहायचं असेल तर या प्रवाहातून तुम्ही स्वतःचं असलेलं अस्तित्व निर्माण करा आणि या अस्तित्वातून तुम्ही भोयाची लेकरं, या महाराष्ट्रातल्या भूमिगत असलेल्या भोयांच्या लेकराच्या माध्यमातून तुम्ही तुमचं अस्तित्व तयार करा। एवढंच मी या निमित्ताने आज या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो। जय भैरव, जय भैरव। हम सब एक है। वही समाज एकजुटीचा जय असो, वही समाज एकजुटीचा जय असो। जय भैरव, जय भैरव। नमस्कार सर, काय आव्हान कराल सर आज प्रत्येक विद्यार्थ्यांना? प्रत्येक विद्यार्थी हा गुणवान असतो, त्यांनी स्वतःला ओळखायला शिकलं पाहिजे आणि आपण सर्व कष्टकरी कामगारांची मुलं आहोत आणि आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही। प्रत्येकामध्ये एक हिरा दडलेला असतो, म्हणून एवढंच म्हणावंसं वाटतं की आरशासमोर उभे राहा आणि म्हणा की हातात घेऊन 10 हिरे जरा पहा आरशाकडे, 11वा दिसेल कोहिनूर, जरा पहा स्वतःकडे। प्रत्येक मुलामध्ये कोहिनूर हिरा असतो, त्यांनी शिक्षण घ्या, संघर्ष करा आणि स्वतःला सिद्ध करा। मी